हे गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल लकी ब्लॉग्स। नमस्कार मित्रांनो, तर कशात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मित्रांनो, आज मी महाशिवरात्रीला लांब न जाता आणि येथील देवाच्या मंदिरामध्ये आलेलो आहे। सो आता इथून आता मध्ये जाणार आहे। तो सचिन आहे सोबत आणि मी बाईक इथं पार्क केलेली आहे। सो आता इथून आम्ही मध्ये जाणार आहे, एंटर होणार आहे। सो लेट्स गो। तुझे स्पार्सी शामिल तिकडे जाते इकडे, अरे इकडं नंदी चालले। सो गाईज, पहिले इथं एंटर होऊ आपण, इथं दर्शन घेऊ पहिले इथं। हर हर महादेव। मित्रांनो, इथं कालिका मातेचं मंदिर आहे। मित्रांनो, इथं कालिका मातेच्या मंदिराच्या साईडनेच इथं दत्त मंदिर आहे। दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही साईडला आलेलो। तर मित्रांनो, हा मेन मंदिर आहे महादेवाचा। सो आता आम्ही याच्यामध्ये एंटर होणार आहे। शंकराय नमः। ओम नमः कारुण्य सिंधु भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। ओम नमः शिवाय। त्रिदलं त्रिगुणाकारं एकबिल्वं समर्पयामि भगवान भोलेनाथ। तर मित्रांनो, मस्त दर्शन झाले, महादेवानी मस्त दर्शन दिलं आम्हाला। आणि आता आम्ही निघालेलो। तर मित्रांनो, इथं आता महाप्रसादाचं म्हणजे प्रसादाचा लाभ घेऊ, मस्त प्रसाद वगैरे खाऊ आणि मग घरी जाऊ। तर गाईज, इथं शेषनाग आहे। सो शेषनागाचं दर्शन घेऊ आपण। तर गाईज, प्रसाद घेतलेला आहे आम्ही आता, सचिन खाऊ राहिला। सो आम्ही आता प्रसाद दिसत खातो आणि घरला जातो। तर मित्रांनो, तिकडचं दर्शन झालंय, आता तिळेश्वर महादेवाचं दर्शन घ्यायचं आता इकडं। तर त्या मंदिराकडून इकडं आल्यानंतर नदीमध्ये मंदिर आहे। शुभम भवतु शुभम भवतु
मस्त डेकोरेट केलेलं आहे मित्रांनो मंदिर. मित्रांनो हे पाण्यामध्ये सफेद सफेद दिसत आहे ना, हे सर्व अभिषेक केलेलं दूध इकडं या तळ्यामध्ये आलेलं आहे नदीतल्या टाक्यामध्ये. तर एवढा दुधाचा अभिषेक मध्ये झाला बघू शकता. आजच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी दुधाचा अभिषेक झालेला आहे. तेवढा अभिषेकचं जे दूध आहे ते सर्व या तळ्यामध्ये आलेलं आहे बाहेरच्या. आणि मित्रांनो ही नदी आहे आणि नदीच्या इथूनच असं एंट्री गेट आहे मंदिराचं. मस्त डेकोरेट केलेलं आहे. आणि इथे समोर काय कालभैरवाची मूर्ती. आता प्रसाद बिसाद घेतला. आता घरी जातो आम्ही. सो भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये.